कृषी मंत्र्यांचा तो व्हिडिओ सभागृहातील, त्या व्हिडिओची चौकशी सुरू, चर्चा करून निर्णय घेणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। मंत्र्यांनी तारतम्य ठेवून बोलावं, आपल्यावर राज्याची जबाबदारी, आपण भान ठेवून बोललं पाहिजे, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्याची अजित पवारांची माहिती। अजित पवार सोमवारी किंवा मंगळवारी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंशी भेटणार, मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार। बच्चू कडूंचा आज राज्यभर चक्काजाम आंदोलन, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा पुन्हा एल्गार। अकोल्यात प्रहार पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि विविध मागण्यांकरिता सुमारे 2 तास अकोट शेगाव आणि अकोट अकोला रस्ता आंदोलनकर्त्यांनी अडवला। प्रहार जनशक्ती पक्षाचे संगमनेरात आंदोलन, बस स्थानक परिसरात कार्यकर्त्यांकडून पत्ते फेकत कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा निषेध। नागपूर अमरावती महामार्गावर प्रहारचं चक्काजाम आंदोलन, महामार्गावर बसून कार्यकर्त्यांनी रस्ता बंद केला। शिर्डीत राहता तहसील कार्यालयावर महाविकास आघाडीचा मोर्चा, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा, कृषी मंत्री कोकाटेंच्या विरोधात घोषणाबाजी, राजीनाम्याची देखील मागणी। बीडच्या लिंबागणेश इथे अहमदपूर अहिल्यानगर महामार्ग अडवत चक्काजाम आंदोलन, आंदोलनात सर्वसामान्य नागरिक देखील सहभागी। धाराशिवमध्ये प्रहार संघटनेचे चक्काजाम आंदोलन, सोलापूर धुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा, शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी रास्ता रोको आंदोलन। धुळ्यात स्टँड चौकात प्रहारचं चक्काजाम आंदोलन, मनसेसह अनेक संघटनांचा सहभाग। जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर चक्काजाम आंदोलन, महामार्गावर पत्ते खेळत शेतकऱ्यांनी केला राज्य सरकारचा निषेध। चांदवडला मुंबई आग्रा महामार्गावर चक्काजाम आंदोलन, महामार्गावर पत्त्याचा डाव मांडून कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, महामार्गावर वाहतूक कोंडी। सोलापुरात शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहार संघटनेचे चक्काजाम आंदोलन, सोलापूर पुणे महामार्गावर पाकडी फाटा या ठिकाणी आंदोलन। पुण्याच्या जेजुरीत प्रहार जनशक्ती पक्षाचे चक्काजाम आंदोलन, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन। हिंगोली नांदेड राज्य महामार्गावर देखील शेतकऱ्यांचा चक्काजाम आंदोलन, कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन। पुण्यात प्रहार संघटनेकडून राज्य सरकार विरोधात आंदोलन, गुडलक चौकात भाजीपाला घेऊन आंदोलन, शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळालीच पाहिजे या मागणीसाठी आंदोलन। नागपुरातील गौंडखोरी येथे देखील प्रहारच्या वतीने चक्काजाम आंदोलन, पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड। तर वसईमध्ये देखील प्रहारचं चक्काजाम आंदोलन, मुंबई अहमदाबाद महामार्गावर चक्काजाम, महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशी मागणी। भंडाऱ्यात तिरोडा तुमसर राष्ट्रीय महामार्गावर प्रहार कार्यकर्त्यांचा रास्ता रोको, काही काळासाठी वाहतूक विस्कळीत, पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे। तर चंद्रपूर नागपूर महामार्गावर टेंभुर्डा गावात प्रहारचं चक्काजाम आंदोलन, प्रहार नेते किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात आंदोलन। नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर देखील शेतकऱ्यांचं चक्काजाम आंदोलन, बैल आणि ट्रॅक्टर घेऊन शेतकरी रस्त्यावर उतरले, रस्त्यावर पत्त्यांचा डाव मांडून शेतकऱ्यांकडून सरकारचा निषेध। हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणी राज्य सरकार स्वतःवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार का, रिपब्लिकन पार्टीचे सचिन खरातांचा सवाल। कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेचं लक्षवेधी मूक आंदोलन, महायुतीतील मंत्री आणि आमदारांविरोधात आंदोलन, जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवलेंच्या नेतृत्वात आंदोलन। तुम्ही पैसे दिले नाहीत म्हणून उद्योजकाची आत्महत्या, कंत्राटदार हर्षल पाटीलच्या आत्महत्येनंतर राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसेंचे सरकारवर ताशेरे। माणिकराव कोकाटे यांच्या व्हिडिओची चौकशी होणार, व्हिडिओ कुणी चित्रित केला याचा तपास होणार, विधिमंडळ सचिवालयातून चौकशीचे आदेश। हर्षल पाटीलची आत्महत्या सदोष मनुष्यवध, संजय राऊतांचा आरोप, संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची राऊतांची मागणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर जाण्याची शक्यता, दिल्लीतील JNUच्या कार्यक्रमात लावणार हजेरी, कार्यक्रमानंतर शिंदे भाजप नेत्यांच्या भेटी घेण्याची शक्यता। महादेव मुंडे सूर्यवंशींच्या हत्या प्रकरणात गुन्हा नाही, पत्ते खेळताना मात्र मंत्र्याचा व्हिडिओ कुणी काढला याची चौकशी होते, आमदार रोहित पवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची नवी व्यूहरचना, स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर ऍक्टिव्ह मोडवर, निवडणुकांसाठी तळागाळातील कॅडर ऍक्टिव्ह करणार, उद्या सर्व माजी आमदार खासदारांसोबत साधणार संवाद।
मंत्री छगन भुजबळांनी केली भिडेवाडा आणि फुलेवाड्याची पाहणी. भिडेवाड्याच्या सुरू असलेल्या बांधकामाचा घेतला आढावा. सध्याचा निवडणूक आयोग म्हणजे मोदी शहांनी निर्माण केलेली विंचवांची शेती. सामनाच्या अग्रलेखातून निवडणूक आयोगावर जोरदार टीका. मंत्री उदय सामंत राज ठाकरेंची भेट घेणार. येत्या 10 दिवसात सामंत राज ठाकरेंना भेटणार. मराठीच्या मुद्द्यानंतर पुन्हा युतीच्या चर्चा सुरू. आमदार रोहित पवारांविरोधात तक्रार दाखल. कला केंद्रातील गोळीबार प्रकरणी बदनामी केल्याचा आरोप. 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल करण्याचा कटकेंचा इशारा. मराठी माणसाला मारण्याची भाषा करणाऱ्या दुबेंना हिसका. संसदेत दुबेंना मराठी महिला खासदारांनी घातला घेराव. काँग्रेसच्या 3 महिला खासदारांनी दुबेंना संसदेत घेरलं. पुढील 2 दिवस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांची भेट होण्याची शक्यता कमी. कोकाटे आजपासून धुळे, जळगाव आणि नंदुरबार दौऱ्यावर. सांगलीत जलजीवन मिशन बिल संदर्भात जयंत पाटलांनी यापूर्वीच सावध केलं होतं. कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येनंतर जयंत पाटील यांचा व्हिडिओ व्हायरल. यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ययाती नाईकांचा भाजपमध्ये प्रवेश. नवी दिल्लीत पक्षप्रवेश सोहळा पार. तंत्रज्ञानाचं मूल्यांकन करणं आवश्यक. सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचं आवाहन. भारतीय मजदूर संघाच्या वर्धापन कार्यक्रमात भागवतांचं मार्गदर्शन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उदय सामंत, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आज दिल्ली दौऱ्यावर. जेएनयू विद्यापीठात अध्यासन केंद्राचं उद्घाटन करणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पंढरपूर दौरा. संत शिरोमणी नामदेव महाराज पुरस्काराने उपमुख्यमंत्री शिंदेंचा होणार सन्मान. बीडच्या परळीमधील महादेव मुंडेंच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी. एसआयटीने तत्काळ पुरवणी जबाब नोंदवून घ्यावा. उद्या विविध मागण्यांसाठी नागरिकांचं परळीत आंदोलन. 6 फुटाच्या वरील मूर्ती नैसर्गिक स्रोतात विसर्जित होणार. त्याखालील सर्व मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित कराव्यात. उच्च न्यायालयाच्या सूचना. सिंधुदुर्गात वैभववाडी इथे अश्मयुगकालीन कातळ शिल्प आढळली. 100हून अधिक ठिकाणी जांभ्या दगडांवर किंवा कातळावर आढळली कोरलेली शिल्प. छत्रपती संभाजीनगरात शाळांसाठी नवी नियमावली जारी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसह गुणवत्तेवर विशेष भर. परभणीतील जिंतूर तालुक्यातील नळकांडी पूल खचला. पूल बंद झाल्यानं विद्यार्थ्यांचं मात्र नुकसान. छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयातील वैद्यकीय शिक्षण विभागाचं प्रादेशिक कार्यालय हे नावापुरतंच. सहसंचालक आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीनंतरही कामाचे मात्र अद्याप आदेश नाही. अंबाजोगाईत गॅरेज चालकाला धमकी देत फोनपे वरून जबरदस्तीनं उकळली 84,000ची रक्कम. अंबाजोगाई शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोघांना ताब्यात घेतलं. गडचिरोलीत प्रोजेक्ट उड्डाण अंतर्गत मत्स्यपालन प्रशिक्षणाचं आयोजन. पोलीस दलाच्या पुढाकारातून दुर्गम भागातील तरुणांना मत्स्यपालनाचं प्रशिक्षण. धाराशिवमध्ये कारखान्याकडून शेतकऱ्यांचं 8,16,00,000 ऊसाचं बिल थकीत ऊस बिलाचा प्रश्न घेऊन रणजित पाटील साखर आयुक्तांकडे. 7 दिवसात बिल न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा. छत्रपती संभाजीनगरच्या घृणेश्वर मंदिरात श्रावणात अभिषेक बंद ठेवण्याचा निर्णय. लाखो भाविक दर्शनासाठी येत असल्यामुळे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय घेण्यात आला. संभाजीनगरमध्ये बनावट नियुक्तीचा प्रकार उघडकीस. सार्वजनिक बांधकाम विभागात 31 जणांची बोगस भरती. आरोपी लिपिकांविरोधात गुन्हा दाखल. निवृत्त पोलिसांवरही सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करावे. महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालकांचा निर्णय. यासाठी राज्य पोलिसांकडून कार्यप्रणाली जारी. पिंपरी चिंचवडमध्ये ऑनलाईन रमीतून तरुणावर 84 लाख रुपयांचं कर्ज. वेळीच सावध होत रिअल इस्टेटच्या व्यवसायातून फेडलं 60 लाख रुपये. 11वीच्या 3ऱ्या नियमित फेरीचे सुधारित वेळापत्रक जाहीर. 3ऱ्या फेरीची गुणवत्ता, निवड यादी आणि महाविद्यालयांचा कट ऑफ उद्या जाहीर होणार. संगणकाअभावी कोल्हापुरातील सदर बाजार येथील डिजिटल लायब्ररी बंद. निधी कमी पडल्यानं लायब्ररीत डिजिटल साहित्याचा अभाव. त्र्यंबकेश्वर मंदिर पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुलं. श्रावणात भाविकांना दर्शनासाठी निर्णय. गैरसोय टाळण्यासाठी वातानुकूलित दर्शन बारीची देखील व्यवस्था. चंद्रपूर गट आणि गणांच्या प्रारूप आराखड्यावर 23 आक्षेप. आक्षेपांवर 11 ऑगस्ट पासून सुनावणी. 18 ऑगस्ट रोजी अंतिम घोषणा. बीडच्या कारागृहात कैद्याकडे आढळला मोबाईल. कारागृह सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित.
चंद्रपुरात 5 दिवसीय रानभाजी महोत्सवाचं आयोजन. रानभाजी महोत्सवात पहिल्यांदाच 3 लाखांहून अधिकची उलाढाल. महिला आणि पुरुष बचत गटांचा महोत्सवात उत्स्फूर्त सहभाग. पैठणमध्ये आर्य चाणक्य शाळेच्या वतीनं गुणविकास शिबिर संपन्न. शिबिराचं उद्घाटन सरपंच स्वाती किशोर काळे आणि लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सुरेश वायभट यांच्या हस्ते करण्यात आलं. रत्नागिरीच्या वाटद एमआयडीसी विरोधात स्थानिकांचा मोर्चा तर रोजगारासाठी काही स्थानिकांचं समर्थन. बुलढाणा ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्ता जयश्री शेळकेंनी घेतला नुकसानीचा आढावा. अतिवृष्टीमुळे शेतीचं झालं मोठं नुकसान. बीडमध्ये टायगर ग्रुपच्या मदतीनं कर्करोग पीडित महिलेला न्याय. महिलेच्या मुलाची अनुकंपा तत्वावर नियुक्तीस अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ. टायगर ग्रुपच्या हस्तक्षेपानंतर नियुक्ती. भंडाऱ्याच्या ग्रामीण भागात बस सेवा उपलब्ध. गावकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. चालक वाहनांचे केले गावकऱ्यांनी स्वागत. हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांची शाळेला अचानक भेट. गैरहजर शिक्षकांवर कारवाई करण्याचे आदेश. पावसाळ्यामुळे थांबवलेले रस्ते काँक्रिटीकरणाची कामं ऑक्टोबरपासून पुन्हा हाती घेण्यात येणार. मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती. शिरपुरात वाळू माफियांकडून तहसीलदारांच्या पथकातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की. वाळूचा ट्रॅक्टर घेऊन फरार तर ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल. साताऱ्यात गणेशोत्सव काळात जबरदस्ती वर्गणी वसूल केल्यास खंडणीचा गुन्हा दाखल होणार. पोलीस प्रशासनाचा गणेश मंडळांना इशारा. छत्रपती संभाजीनगरातील दौलताबाद टी पॉइंट ते घाट मार्ग श्रावणात सोमवार आणि शनिवारी बंद राहणार. मंदिरात जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी 23 ऑगस्टपर्यंत मार्ग बंद. छत्रपती संभाजीनगरात 113 महाविद्यालयातील पदव्युत्तर प्रवेश थांबवले. भौतिक सुविधा आणि प्राध्यापकांची नियुक्ती नसल्यानं निर्णय. बीडच्या ज्ञानराधा सोसायटीत 3,500 कोटींचा घोटाळा. सुमारे 6 लाख ठेवीदारांची 3,500 कोटींना फसवणूक. 13 ते 18% व्याजाचा आमिष दाखवून लूट. मुंबई हायकोर्टाची केंद्र राज्याला नोटीस. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.